जे कोणी त्या चौकशी अहवालामध्ये आढळून येतील, दोषी आढळून येतील, त्यांच्यावर त्या अहवालानुसार कडक कारवाई करण्याची घोषणा शासनाच्या वतीनं सभागृहामध्ये आज या ठिकाणी केलेली आहे। आयुक्त नाही, महासंचालक। मी सभागृहामध्ये सुद्धा ते सांगितलं की याच्या मुळाशी गेलं पाहिजे, या छोट्या अधिकाऱ्यांच्या कटपुतल्यांना कोण हलवत होतं हे शोधलं पाहिजे, हे सरकारच्या वतीनं आम्ही सभागृहामध्ये सांगितलेलं आहे। आणि म्हणून वरिष्ठ IPS दर्जाच्या अधिकाऱ्याची अध्यक्षतेखालची SIT नेमली जाईल आणि याच्या मुळाशी सरकार जाईल। एवढ्या सहजासहजी हा विषय सरकार सोडणार नाही, कारण दोन महत्वाच्या नेत्यांच्या संदर्भातले उल्लेख त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं अत्यंत गांभीर्यानं आणि अत्यंत सखोलपणानं या SIT मार्फत चौकशी केली जाईल आणि जे कोणी याचे मूळ सूत्रधार आहेत त्यांना देखील याच्यामध्ये शोधून काढलं जाईल। ओके, नाही मला माहित नाही, त्यांनी नावं सांगावीत ना। मग आम्ही सुद्धा सांगितलं ना, उभाटामध्ये जे लोक निवडून आलेत आता त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे आणि आमची अनेक लोकांची चर्चा चालू असते। त्यांनी नावं जर सांगितली आमच्या महायुतीमधल्या लोकांची, तर आम्ही त्यांच्या महाविकास आघाडीतल्या लोकांची पण आमच्या संपर्कात असणाऱ्यांची नावं सांगू। आता सरकार म्हणून आम्हाला बोलताना जोपर्यंत SITच्या चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे येत नाहीत तोपर्यंत सरकार म्हणून काही अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलणं योग्य नाही। थोडा वेळ द्या, SITच्या चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि ज्या SITचा अहवाल येईल त्यानुसार कारवाई कडक केली जाईल। ओके, धन्यवाद। सुषमा अंधारे यांना नागपूर एअरपोर्टवर कोणीतरी धमकी दिली अशी माहिती मिळते आणि चौकशी करायची मागणी करतात। त्यांनी तक्रार दिली पोलिसांकडे, तर पोलीस त्याच्यावर उचित कार्यवाही करतील। धन्यवाद। तर शिंदे फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचं देसाई म्हणालेले आहेत। तर शिंदे फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी आता नमूद केलेलं आहे। सभागृहाबाहेरून ते बोलत होते। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शंभूराज देसाई यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। शिंदे फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील देसाईंनी म्हटलंय। तर शिंदे आणि फडणवीसांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलेलं आहे।